नमस्कार मित्रांनो, मी गणेश तिवारी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो माझं यूट्यूब चॅनल गणूस फिल्म रिव्ह्यू मध्ये। आज आपण दशावतार या मराठी सिनेमाचं रिव्ह्यू करणार आहोत। यापूर्वी मी या सिनेमाचं रिव्ह्यू हे हिंदी भाषेमध्ये केलं होतं। तसे पाहायला गेले तर माझे सबस्क्रायबर हे फारच कमी आहेत, जवळपास 100 असतील। त्यापैकी एका सबस्क्रायबरने मला रिक्वेस्ट केली की दशावतारचा रिव्ह्यू हा तुम्ही मराठीमध्ये बनवा। तर त्यांच्या या विनंतीस मान देऊन मी हा रिव्ह्यू पुन्हा मराठीमध्ये बनवत आहोत, जेणेकरून जी लोक हिंदी भाषेमध्ये स्वतःला कम्फर्टेबल समजत नसतील त्यांच्याकरता हा व्हिडिओ मराठीत असेल आणि त्यांना दशावतार या सिनेमाबद्दल अधिक माहिती मिळेल। दशावतार हा सिनेमा 12 सप्टेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आणि बघता बघता या सिनेमाने मराठी सिनेसृष्टीत एक मोठा फरक घडवून आणला। तो हा की हा सिनेमा बनला होता 5 करोड रुपयांमध्ये, पण 3 महिन्यात म्हणजे डिसेंबर महिना येईपर्यंत याची टोटल इन्कम झाली ती 30 करोड। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा सिनेमा 2025 साली ऑस्कर साठी सर्वप्रथम सिलेक्ट होणारा मराठी सिनेमा ठरला। नॉर्मली या वर्षी म्हणजे 2025 साली एकूण 2000 सिनेमे हे सिलेक्ट केले गेले होते ऑस्कर साठी आणि त्यापैकी फक्त 150 सिनेमेच आहे ज्यांना फायनलाइज करण्यात आलं आणि त्या 150 सिनेमांच्या लिस्ट मध्ये दशावतारने आपली जागा पक्की केली। आता हा सिनेमा ऑस्करची जे रिव्ह्यू करणारी मंडळी आहेत बघतील, त्याला वोटिंग करतील आणि हा पुढच्या टप्प्यापर्यंत जाईल। तर बघायला गेलं तर या सिनेमाने मराठी सिनेमांमध्ये मानाचा तुरा रोवलेला आहे। दशावतार या सिनेमाचे जे मेकर आहेत त्यांनी या मूवीचा यशस्वी असा आलेख पाहिला आणि त्यांनी हा सिनेमा एक प्रयोग म्हणून मल्याळम भाषेत देखील डब केला आणि त्याला 12 डिसेंबर 2025 रोजी रिलीज केला। आणि बघता तर काय, या सिनेमाने मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये देखील चांगली अशी कलेक्शन्स केली। दशावतार म्हणजे आपल्या पौराणिक कथानुसार विष्णूची 10 रूपे आहेत जी आपल्या पृथ्वीची समतोल राखून आहेत आणि त्या 10 रूपांवरच हा मराठी सिनेमा बेतलेला आहे। आता दिल्लीमध्ये रामलीला हा एक प्रकार असतो, तेथे रामायण महाभारत दाखवले जातात। तसाच दशावतार हा महाराष्ट्रातील कोकण या भागात लोककला म्हणून प्रसिद्ध आहे। दशावतार हे संपूर्ण रात्रभर चालते। यामध्ये विष्णू, रामायण, महाभारत या पौराणिक कथा दाखवल्या जातात आणि त्यातील उपदेश हे जनतेला दिले जाते। दशावतार या सिनेमाबद्दल बोलायचं झालं तर दिलीप प्रभावळकर हे मराठी सिनेसृष्टीतील एक दिग्गज कलाकार, यांनी या सिनेमात ऍज अ हिरो म्हणून काम केले आहे। ही अतिशय आपल्याला गर्व आणणारी गोष्ट आहे की एक 81 वर्षांचा वृद्ध इसम आजही एखाद्या मराठी सिनेमामध्ये ऍज अ हिरो म्हणून काम करत आहे। त्याचप्रमाणे सिनेमामध्ये आपल्याला मराठीतील सुप्रसिद्ध असे सिने कलाकार भरत जाधव देखील दिसतील आणि त्याचप्रमाणे मराठीतील हास्य जत्रा ही जी मालिका टीव्हीवर दाखवते त्यातून पुढे आलेली हिरोईन प्रियदर्शिनी इंदुलकर ही देखील या सिनेमामधील प्रमुख कलाकारा आहे। तसेच महेश मांजरेकर यांना कोण नाही ओळखत, ते देखील या सिनेमाचा एक भाग आहेत। आता दशावतार या सिनेमाबद्दल बोलू म्हणजे स्टोरी बद्दल बोलू तर ही जी कथा आहे ती कोकणामध्ये घडत आहे। तिथे बाबुली म्हणजे दिलीप प्रभावळकर राहतात। ते आता अतिशय वयोवृद्ध झाले आहेत, वयानुसार त्यांची नजर कमजोर झाली आहे, पण त्यांचा आवडता कार्यक्रम म्हणजे दशावतार। प्रत्येक वर्षी ते दशावतार मध्ये भाग घेतात, पण वयानुसार तब्येत खराब होत चालली आहे आणि त्यांचा जो मुलगा आहे त्याला या गोष्टीची जाण आहे आणि तो आपल्या वडिलांना नेहमी सांगतो की तुम्ही दशावतार मध्ये काम करणं थांबवा। तर त्यांच्या वडिलांचं म्हणजे बाबुलीचं म्हणणं असतं की आता तुझं शिक्षण झालेलं आहे, जेव्हा तू नोकरीला लागशील तेव्हा मी दशावतार मध्ये काम करणं बंद करून टाकेल। म्हणजे तो मुलगा नोकरीच्या शोधात असतो आणि त्याचे वडील त्याला मदत करण्यात सदैव तयार असतात। एकदा तर ते पाण्यात आपल्याला नीट पोहताही येत नाही, पण मुलाला नोकरी मिळेल या आशेने जे मागचा पुढचा कसलाही विचार न करता सरळ सरळ तलावामध्ये उडी घेतात। इथे आपल्याला मुलगा आणि वडील यांचा एक अतूट असा संबंध किंवा नातं दिसून येतं आहे, ज्याचं प्रेम आहे प्रियदर्शिनी इंदुलकरवर। ती लग्नाची मागणी घालत आहे, पण मुलाचं म्हणणं देखील तेच आहे की मला एकदा नोकरी लागली, वडिलांचं दशावतार मध्ये काम करणं बंद होईल तेव्हा की आपण दोघं लग्न करू। तर मुलगा आहे नोकरीच्या शोधात आणि या सगळ्यांमध्ये मुलाला नोकरी लागते, ती देखील गावाच्या जवळच असणाऱ्या एका खाणीमध्ये। आता मुलाला नोकरी लागली म्हणजे सगळं काही
सुव्यवस्थित होईल. आणि जे दिलीप प्रभावकर म्हणजे बाबुली असतात ते देखील मुलाला सांगतात की ह्या महाशिवरात्रीला मी एकदा अखेरचं असं दशावतार मध्ये काम करेल. आणि बस येथेच ही मूवी एक टर्न घेते. आता दशावतारच्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी अचानक गावामध्ये पोलीस येतात आणि त्यांची इन्व्हेस्टिगेशन सुरू होते. आणि याच्या पुढे जर मी स्टोरी सांगितली तर ती स्पॉइलर ठरू शकते. तर आपल्याला पाहायचं असेल की त्या रात्री गावामध्ये पोलीस का येते आणि कोणत्या गोष्टींची इन्व्हेस्टिगेशन करते तर ते आपल्याला बघायचं असेल. म्हणजे जे महेश मांजरेकर आहेत त्यांनी या मूवी मध्ये पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका निभावली आहे. ती कोणत्या गोष्टीचा शोध घेत असतात, त्यांचा मुलगा कुठे गेला, गावामध्ये एकानंतर एक असे हत्याकांड घडू लागते आणि अखेरीस पोलीस कोणाला पकडते आणि या सगळ्यांमध्ये बाबुलीचा असा काय रोल असतो हे जर आपल्याला जाणायचं असेल तर नक्की आपल्याला हा सिनेमा पाहावा लागेल. मी या रिव्ह्यूच्या अगोदर बुक माय शो मध्ये या मूवीचे कुठे शो आहेत का हे पडताळून पाहिले, पण अनलकीली यावेळी तरी सध्या दशावतार या मूवीचे कुठेही शो नाहीयेत. ठाण्यामध्ये मी बघितले होते. महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी असतील तर आपण ते नक्की पाहू शकतो. किंवा ही मूवी जेव्हा OTT वर रिलीज होईल किंवा एखाद्या सॅटेलाइट चॅनलवर दाखवण्यात येईल तेव्हा आपण नक्की या मूवीचा आनंद घेऊ शकतो. जाता जाता देवाकडे एकच प्रार्थना करेल की ही मूवी ऑस्कर मध्ये पुढच्या टप्प्याला सिलेक्ट होऊ दे आणि अखेरीस याला अवॉर्ड हा मिळू दे, कारण मराठी पाऊल पडती पुढे. जय महाराष्ट्र, जय हिंद.